जय भीम नमोदा मित्रांनो, आज आपण नागपूरच्या अंबाझरी गार्डनच्या ज्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह हे जे बांधलेलं होतं आणि या बांधलेल्या सभागृहाला प्रायव्हेट कंपनीला सरकारने प्रायव्हेट कंपनीला ठेका दिला आणि त्या कंपनीने या सभागृहाला तोडलं। आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हे जे जागा आहे या जागेवर ते सभागृह होतं आणि हे या तऱ्हेने तुम्हाला दिसत आहे की मातीचे आणि हे सिमेंटचे इकडे मोठे मोठे सिमेंटचे गट्टू पडलेले आहे। आपण बघू शकता की हे जे गट्टू आहे हे गट्टू बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक सभागृहाचे साक्षीदार आहेत। या गट्टूंना पाहून हे सिमेंटच्या मोठ्या मोठ्या ढेकल्यांना पाहून असं वाटतं की तो इतिहास आज आठवणीला येतो आणि इतक्या वर्षांच्या आंदोलनानंतर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेच्या आंबेडकरी जनतेचा आक्रोश हा वाढलेला होता आणि त्यांनी आज या ठिकाणी हे जे आपल्याला दिसत आहे ह्या ठिकाणी स्तूप एक छोटंसं स्तूप बांधलेलं आहे। या ठिकाणी एक निशाणी आणि एक विटांचा चबुतरा बनवून तिथे बाबासाहेब आणि धम्मध्वज आणि पंचशिलेचे झेंडे लावलेले आहेत। या तऱ्हेने हे जे अंबाझरीचं सभागृह होतं हे त्यावेळेस खूप मोठं आणि भव्य असल्यामुळे या ठिकाणी जनतेचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी लग्न व्हायचे, मोठे मोठे समारंभ व्हायचे आणि या समारंभामध्ये आंबेडकरी जनता आपल्या लेकरांचे लग्न वगैरे आणि जे बी काही मोठे मोठे सण असतील, उत्सव असतील, घरचे कार्यक्रम असतील त्या करायचे। आणि हे अंबाझरीचे हे सामाजिक सभागृह आपल्याला जे दिसत आहे मी आपल्याला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो। हे या तरीकेचे आपण बघू शकतो हे मोठे मोठे गट्टू इथे अंबाझरी गार्डनच्या ह्या मागच्या साईडला असलेल्या जंगलामध्ये पडलेले आहेत। हे चारही बाजूने तुम्हाला जंगल दिसते आणि त्याच्या मधामध्ये आपल्याला हे जे विटा दिसत आहे हे सिमेंटचे मोठे मोठे गट्टू तुम्हाला दिसत आहे। आणि इथे या आता कोणीच नाही आहे, काही रिपोर्टर इथे रिपोर्टिंग करत आहे आणि मी पण तुमच्यासोबत रिपोर्टिंग करत आहे, आमचे मित्र पण आहे ते पण रिपोर्टिंग करत आहे। आणि या ठिकाणी आज इतिहास रचलेला आहे आणि आज बाबासाहेबांच्या सामाजिक सांस्कृतिक सभागृहाचा सुरुवात झालेली आहे। जनतेचा आक्रोश इतका वाढला की त्यांनी हे जे गेट इथनं आतमध्ये आले, गेट सरकारने बंद करून ठेवलं होतं, प्रायव्हेट कंपनीकडे दिलं होतं आणि जनतेच्या आक्रोशामुळे त्यांनी ते खोलण्यात आलं। सकाळपासनं संध्याकाळपर्यंत यांनी आंदोलन केलं। पाहता पाहता हजारोंची संख्या या ठिकाणी वाढली आणि आता हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम। हेच जे स्तूप बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक सभागृहाचं जे स्तूप आहे यांची नीव इथे जनतेने ठेवलेली आहे। आपण बघू शकता इथे फुलं, हार आणि धम्मध्वज ज्यामध्ये जय भीम लिहिलं आहे आपण बघू शकता। म्हणजे सभागृहाची सुरुवात आता झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचे हे होतं त्यापेक्षाही भव्य सभागृह या ठिकाणी बनणार आहे। जनतेची अशी इच्छा आहे की एक भव्य सभागृह ह्या आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे जागा तुम्हाला दिसत आहे चारही बाजूंनी ही 20 ते 22 एकरची ही जागा त्या काळापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाच्या नावावर होती आणि सरकारने काही प्रायव्हेट कंपनीने ही जागा दिली आणि त्या कंपनीने तोडलं, स्वतः कब्जा करण्याचा प्रयत्न केला, परंतु आंबेडकरी जनतेच्या आक्रोशामुळे ते यशस्वी होऊ शकलेलं नाही। तर आता आम्ही बाहेर चाललो आहे। हा जो बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथे आतमध्ये गेलो, इथून आलो। ही जे अंबाझरी गार्डनचा हा जो गेट आहे या गेटने आम्ही एंट्री केली आणि या ठिकाणी हे जे काही लोक जात आहे या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं सांस्कृतिक सभागृह होतं। ते सभागृह
प्रायव्हेट कंपनीनी तोडलं. त्यांना वाटलं की बाबासाहेबांची आंबेडकरी जनता ही विसरून जाईल, काही आंदोलने होणार नाही. परंतु आज इतिहास रचून गेलेला आहे. आज ते जे कुलूप तुम्हाला जो गेट दिसत त्या गेट तोडून लोक आतमध्ये आले, तोडलेलं नाही, परंतु हे गेट नियमानुसार कायद्यानुसार चाबीनी ओपन केलं आणि आतमध्ये लोक आली. त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि सांस्कृतिक सभागृहाची न्यू या ठिकाणी ठेवली. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुम्ही कुठून कुठून हा व्हिडिओ पाहता हे माझ्या कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा. आणि बाबासाहेबांच्या चळवळीशी निगडीत प्रत्येक न्यूज मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.